ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। 2 दिवसांच्या महापुरानंतर नाशिकमध्ये आता पूर परिस्थिती ओसरल्याचं चित्र बघायला मिळत आहे। मी सध्या नाशिकच्या गोदाघाट परिसरात आहे आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर 2 दिवसांनंतर पुराची परिस्थिती ही आता पुन्हा एकदा कमी झाल्याचं दृश्य जे आहे ते बघायला मिळतंय। ऐतिहासिक असा महापूर 2 दिवसांपूर्वी नाशिककरांनी अनुभवला होता। नाशिकच्या गोदाघाट परिसरामध्ये असलेले हे सगळे मंदिरं पाण्याखाली होते। या संपूर्ण परिसरातला पुराच्या पाण्याचा मापक म्हणून ज्याला ओळखलं जातं तो दुतोंड्या मारुती देखील पूर्ण पाण्याखाली असल्याचं बघायला मिळालं। आता मात्र पावसानं विश्रांती घेतलेली आहे। गंगापूर धरणातनं पाण्याचा विसर्ग देखील कमी करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आता गोदाघाट परिसरात पूरस्थिती जी आहे ती सर्वसामान्य झाल्याचं बघायला मिळतं आहे। अर्थात असं जरी असलं तरी धार्मिक विधी अद्यापही गोदाघाट परिसरात होऊ शकत नाही आहेत, कारण पाण्याची पातळी थोड्याफार प्रमाणात या ठिकाणी आहे। काही मंदिरं जे आहेत ते अद्यापही पाण्याखाली आहेत। त्यामुळे धार्मिक विधींसाठी भाविकांना गोदाघाटाच्या बाजूला तटावर बसवलं जात आहे आणि त्यामुळे आता परिस्थिती कुठेतरी नाशिकच्या गोदाघाट परिसरात सामान्य होत असल्याचं बघायला मिळतं आहे। दुसरीकडे या सगळ्या पूर परिस्थितीनंतर जे काय सगळं जी काही घाण वाहून आलेली आहे त्याची साफसफाई महापालिकेच्या वतीनं सध्या संपूर्ण गोदाघाट परिसरात केली जाते आहे। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजा अधिकारी TV9 मराठी। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।